स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा तुमच्या लाडक्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे द अनॉइंट. आणि आज मी जात आहे राधानगरी इथे. सो आता पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे, मान्सून असल्यामुळे खूप छान असे धबधबे आपल्याला पाहायला भेटतात. वॉटरफॉल्स आहेत जे आपण एक्सप्लोअर करायला जातो आहे, पाहायला जातो आहे. सो भेटूया तुम्हाला पुढे गाडीत बसल्यानंतर. तोपर्यंत तर नमस्कार मित्रांनो, आपण निघालेलो आहोत. कुरुंदवाड मार्गे जाणार आहोत आमच्या ताईंच्या घरापासनं. सो आता सध्या तर अंधार आहे, दाखवण्यासारखं एवढं काही नाही, बट जेवढं काही असेल तुम्हाला दाखवेल. तोपर्यंत बाय बाय. नमस्कार मित्रांनो, आता आपण पोहोचलेलो आहोत कुरुंदवाड येथे. पाहू शकताय तुम्ही कमान. सो आता आपण आपल्या फॅमिली मेंबर्सला घेऊन पुढे निघूया. सो गाईज, वी आर हेडिंग टुवर्ड्स आदमापूर. आपण जाणार आहोत आदमापूरला. बाळूमामा यांचं दर्शन करून आपण समोर जाणार आहोत. तर तुम्हाला पुढे भेटूया. नमस्कार मित्रांनो, आपण आलेलो आहोत आदमापूर आणि बाळूमामा यांचे आपले दर्शन झालेलं आहे. सकाळी लवकर आल्यामुळे जास्त काही गर्दी जास्त नसल्यामुळे दर्शन लवकर झाले. आपण तुम्ही पाहू शकताय मागे माझ्या. सो आता आपण निघतो आहे पुढच्या प्रवासाला. भेटू तुम्हाला गाडीमध्ये. नमस्कार मित्रांनो, आदमापूर इथे श्री बाळूमामा यांचे दर्शन आपले झालेले आहेत आणि आपण आता समोर निघालेलो आहे नित्तवडे इथे. इथनं एक 26 किलोमीटर आहे. तर तिथे गेल्यानंतर आपण भेटूयाच. नमस्कार मित्रांनो, आपण आलेलो आहोत सावतकडा धबधबा पाहण्यासाठी. पण आपण खूप लवकर आलो आहे असं वाटतंय, कारण आपला पोपट झालेला आहे. धबधबा हा बंद आहे, गेट बंद आहे आणि ऑफिसमध्येही कोणी नाही. सो बघूया, थोड्या वेळाने चालू होईल. कसं काय होतंय बघू. नमस्कार मित्रांनो, आपण आहोत फोर्ट रांगणाजवळ आणि इथे खूप छान असा छोटासा पाण्याचा झरा दिसलेला आहे. सो होप तुम्हाला आवडेल बघा.
नमस्कार मित्रांनो, आपण आलेलो आहोत पाटगाव डॅम इथे. खूप छान असा डॅम आहे. सो रांगणा फोर्टला नाही जाऊ शकलो आपण कारण की गाडी वरपर्यंत जात नाही आणि पाऊस खूप आहे. बट व्ह्यू छान आहे. सो बघू शकताय तुम्ही डॅमचा व्ह्यू. तर फायनली मित्रांनो, आपण आहोत सागवान जंगलमध्ये, जिथे की सागवानाचे खूप असे झाड आहेत आणि खूप छान असं दृश्य आहे. माझ्यासमोर तुम्ही पाहू शकताय. फायनली मित्रांनो, आपण आलेलो आहोत सावतकडा धबधबा. इथे पाहू शकताय तुम्ही. आपण आधी जाणार आहोत भिवाशिवा कोणकडे, म्हणजे ह्या साईडला हे बाकीचे 6 धबधबे आहेत आणि समोर सावतकडा धबधबा आहे. सो आपण आधी जाणार आहोत 6 धबधबे आधी पाहणार, त्यानंतर आपण जाणार सावतकडा धबधब्याला. सो बघूया, थोडी ट्रेकिंग आहे. सो चालत जाऊया आणि दाखवेन तुम्हाला समोर. तोपर्यंत बाय. आपण या साईडने आलेलो आहोत. हा ब्रिज, या ब्रिजवरून आपण आलेलो आहोत आणि आता आपण या दिशेने चाललेलो आहोत बाकीचे 6 धबधबे एक्सप्लोअर करायला. सो चला. आणि साईडने हे धबधब्याचं पाणी वाहत आहे. आवाज तुम्हाला येतच असेल, आवाज ऐकू शकताय तुम्ही. शेवटचा धबधबा इथनं 650 मीटर आहे. 650 मीटरच्या अंतरातच सर्व 6च्या 6 धबधबे आहेत. चढाई असल्या कारणाने दमछाक होते माझी. हा, पाऊस पण सुरू झालेला आहे. हा, पावसाची सुरुवात. रेनकोट वगैरे काय नाही आणलेलं, सो भिजावं लागणार. इथे बघू शकता धबधब्याचा प्रवाह आहे जास्ती थोडा, कारण भरपूर पाऊस झालेला आहे. सो पाणी आहे भरपूर. बघूया. आता फर्स्ट आलेला आहे भिवाशिवा कोंड धबधबा. मित्रांनो, या धबधब्याचं रौद्ररूप तुम्ही पाहू शकताय. खूप मोठा असल्या कारण त्याला महाकाय धबधबा असं म्हणतात. तुम्ही पाहू शकताय.
तर खरंच मित्रांनो, नावासारखाच महाकाय धबधबा हा पाहून आपण निघालेलो आहोत समोर आपल्या चौथ्या धबधब्याकडे. सो भेटूया तुम्हाला थोडंसं ट्रेक केल्यानंतर. नमस्कार मित्रांनो, पाऊस खूप वाढलेला आहे, पावसाचा जोर खूप वाढलेला आहे आणि मी पूर्णपणे भिजलेलो आहे, पाहू शकताय तुम्ही. सो मोबाईल आता मध्ये ठेवला आणि गोप्रोने आपण शूटिंग करतो आहे. होप सो आवाज येत असेल, कारण गोप्रोमध्ये आवाज कॅच करत नाही आणि माईक नाही लावू शकत, कारण मग वॉटरप्रूफ नाही राहणार. सो आता आपण दुसरा धबधबा करून आता आलो आहे भीमकाय धबधबा. खाली तर आपण जातो आहे भीमकाय धबधब्याकडे. नमस्कार मित्रांनो, आपण पोहोचलेलो आलो फायनली सावतकडा धबधबा आणि पाहू शकताय तुम्ही माझ्यासमोर एकदम सुंदर असं दृश्य. चार्जिंग आपली थोडीफार झालेली आहे आणि सावतवाडीहून आपण 2 तास पूर्वी निघालेलो. आता लंच वगैरे झालेलं आहे आपलं आणि आता आपण निघालेलो आहोत दाजीपूर साईडला. बघूया काय व्ह्यू भेटतोय काय नाही. पावसाळ्यात फर्स्ट टाइम जातोय.
नमस्कार मित्रांनो, तर आपण आता निघालेलो आहोत दाजीपूरहून. आता वाजले 5:30. सो आता आपण जाणार आहोत कोल्हापूर आणि त्यानंतर मग आपल्या घरी. सो जाण्यासाठी एक 1.5-2 तास लागणार आपल्याला. आणि पाऊस खूप जास्त चालू आहे, पाहू शकता तुम्ही. सो किती वेळ लागतोय काय नाही ते तुम्हाला पुढे अपडेट करेन. तोपर्यंत काय
नमस्कार मित्रांनो, आता आपण आहोत कोल्हापूरमध्ये आणि आता इथे डिनर करून आपण निघणार आहोत डायरेक्ट सांगली येथे. सो ऑलरेडी लेट झाला आहे आणि अंधार बराच झाला आहे. पाऊस पण थोडाफार सुरू आहे. सो तुम्हाला आता मी डायरेक्ट आपला व्लॉगच्या एंडलाच भेटूया. सो डायरेक्ट आपल्या घरीच भेटूया. तोपर्यंत बाय. तर मित्रांनो, फायनली आपण पोचलेलो आहोत आपल्या घरी. सो छान होती ट्रिप, खूप छान झाली. होप सो तुम्हाला आवडली असेलच. सो आपल्या व्लॉगचा एंड इथेच होतो आहे आणि आपण भेटूया तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये. खूप थकलेलो आहे आता आणि रात्रीचे वाजलेले आहेत 11. सो आता झोपेची गोळी घेतो आता आणि तुम्हाला भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि जर आपला व्लॉग नक्की आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि स्वतःची काळजी घ्या. बाय बाय, गुड नाईट, टेक केअर.